नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळवी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे. आजचा विषय आपला गणपतीला अफजल खानाचेही दानपत्र. अफजल खानाचेही म्हटलेलं आहे, म्हणजेच एकंदर अनेक दानपत्रामध्ये तिथं अफजल खानाने सुद्धा या मंदिराची व्यवस्था लावली, गणपतीच्या मंदिराची व्यवस्था लावली. अशा प्रकारचा इतिहास, अशा प्रकारचं जे पत्र आहे, असल पत्र, याचं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यानुसार सुरुवातीलाच आपल्याला विनंती की ज्यांनी सबस्क्राईबचं बटन आहे नावाच्या पुढं, म्हणजे सदस्य घ्या, हे बटन त्या ठिकाणी आपल्याला दाबायचं. ज्यांनी दाबलं नसेल त्यांनी. दुसरं आहे की जे थंब असतं अशा प्रकारचा अंगठा, त्यालाही आपण ज्याला पण पसंती दर्शवायची आहे आणि ज्याला वाटले की बाबा शेअर करावं, चांगली पोस्ट आहे तर ते आपण ते करू शकता. त्यानुसार आपण जो गणपतीचा या ठिकाणी आढावा घ्यायला लागलो होतो, तर महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण गणेशा म्हणतो, ज्याची सुरुवात कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही हिंदू धर्मामध्ये गणेशानं केली जाते, गणेश स्तवन ज्याला आपण म्हटलं जातं. तर त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गणपतीची 8 स्थानं आहेत, महत्त्वाची अशा प्रकारची, किंवा त्याला आपण अष्टविनायक शब्द वापरतो. तर त्या अष्टविनायकामध्ये पहिली 5 स्थानं हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत, 2 स्थानं जे असतील हे रायगडमध्ये आहेत आणि 1 स्थान या गणपतीचं हे अहमदनगरमध्ये आहे. त्याच्यानुसार पुणे जिल्ह्यातल्या जी 5 स्थानं आहेत त्याच्यामध्ये मोरगावचा मयुरेश्वर, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, थेऊरचा चिंतामणी आणि लेण्याद्रीचा गिरिजात्मक. रायगडमध्ये महाडमधला विनायक आहे, पालीचा बल्लाळेश्वर, आणि अहमदनगरमध्ये एकच आहे, तो आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. तर अशा प्रकारे या गणपतीचा ज्यावेळेस अष्टविनायकाचा विचार करतो, आज आपल्याला इथलं जे काही पाहायचं आहे किंवा हे जे आपण ज्याच्याविषयी माहिती घ्यायला लागलो ज्या स्थळाविषयी, तर तो आहे मोरगावचा मयुरेश्वर. बारामतीपासून साधारणतः 30-35 किलोमीटर असणारं हे मोरगावचा मयुरेश्वर हे गणपतीमध्ये आद्यस्थान म्हटलं जातं. म्हणजेच अष्टविनायकाच्या यात्रेला ज्यावेळेस सुरुवात आपण करतो तर ती मयुरेश्वरापासून करावी, कारण ते आद्यस्थान आहे असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, जे मोरया गोसावी, ज्यांच्या नावानं मोरया म्हणतो आपण, ते मोरया गोसावी जे असतील 14व्या शतकामध्ये होऊन गेलेले, तर त्यांनी सुद्धा त्यांचं मूळ गाव हे सुद्धा हे मोरगावच आहे. थेऊरला जाऊन त्यांनी चिंतामण्याची त्या ठिकाणी आराधना केली आणि मग चिंचवड या ठिकाणी जाऊन त्यांनी समाधी घेतली आणि तिथं आजचं मोरया गोसावी नावाचं मंदिर जे आहे तिथं उभं राहिलेलं आपल्याला दिसतंय. तर तशानुसार या ठिकाणी बारामतीतली कऱ्हा नदी आणि त्या काठावर या मानाच्या गणपतीचं स्थान आहे. आणि ज्यावेळेस खरं तर आपण मोरगावच्या गणपतीविषयी माहिती घेतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतंय की मंदिर नसून प्रशस्त अशा प्रकारची गडी आहे. याचं जे बांधकाम आपण जर पाहिलं तर भक्कम तटबंदी, 50 फूट उंचीची तटबंदी आहे. मंदिराला चारी बाजूला मिनार आहे, म्हणजेच हे मुस्लिम शैलीतलं आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. तर त्याच्यानुसार या मंदिराचं बांधकाम बहामनीच्या बरीच शहाच्या कालखंडामध्ये, म्हणजे बहामनी कालखंड ज्याला आपण म्हणता येईल, 1500 ते 1620च्या दरम्यान मोरो केशव गोळे नावाच्या एका सुभेदाराने केलेलं आहे. म्हणजे मगाशी सांगितल्यासारखं दुरून पाहिल्यानंतर एक प्रशस्त अशा प्रकारची गडी आपल्याला वाटायला लागते. आणखी एक या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जो महादेवाचा, कुठल्याही महादेवाचं जे मंदिर आहे त्याच्या पुढच्या बाजूला नंदी असतो, तर तशा प्रकारे इथं गणपतीच्या पुढच्या बाजूला नंदी आहे. हे वेगळेपण आहे. तो कशा करता राहिला वगैरे, अर्धवट राहिला का, हा भाग नाही आहे, मात्र तिथं प्रस्थापित केलेला नंदी आहे. हे एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही, ते एक आहे. दुसरा विषय आहे की याचं स्थान एवढं महात्म्य, याचं असणारं वस्तीस्थान किंवा प्राचीनत्व ज्यावेळेस या मंदिराचं पाहतो तर याचा उल्लेख आपल्याला प्राचीन कालखंडामध्ये सुद्धा सापडतोय. तर तो उल्लेख सापडत असताना 17व्या शतकामध्ये जी समर्थांनी सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नावाची जी आरती रचली, तर ती आरतीसुद्धा याच मंदिरात बसून याच्या सान्निध्यात रचली असाही इतिहास या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचे नित्योच्चार, पूजा वगैरे बाकीच्या गोष्टी पाहत असताना महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी आहे, तर ते आहे की या मंदिराला ऐतिहासिक अशा प्रकारचं मंदिर आहे. मग या मंदिराला जी दानपत्र दिले, तर ह्या दानपत्राचा ज्यावेळेस आपण उल्लेख पाहतो तर त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारची दानपत्र जे मराठा सरदारांनी दिलेली आहेत आणि त्याच्याचबरोबर पुढं आपल्याला अफजल खानाचाही या ठिकाणी विचार करायचा आहे. तर त्यानुसार जे आपल्याला मंबाजी भोसले, शिवरायांचे असणारे जे चुलत बंधू आहेत, तर त्यांनी 31 ऑक्टोबर 1634ला दानपत्र दिलं. शहाजीराजांचं जे काही दानपत्र आहे 1635 ते 36ला, हेही आपल्याला त्या ठिकाणी सापडत आहे.
खंडूजी घोरपडेचं पत्र आहे 2 नोव्हेंबर 1664 पत्र आहे. शंकराजी मोहितेचं आहे. साबाजी घाडगेंचं पत्र आहे. छत्रपती शिवरायांचे अनेक अशा प्रकारची पत्र आहेत. 4-5 पत्र मी पाहिलेले आहेत. तर त्याच्यानुसार शिवरायांनी याच्यामध्ये जो एक वेगळा उल्लेख केलेला आहे तर त्याचं आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा होता. तो आढावा घेत असताना शिवरायांनी एका पत्रामध्ये मोरगावे थोपट्यांचे असा प्रकारचा शब्द वापरला आहे. म्हणजे थोपटे घराण्याला या मोरगावचं मोकासा किंवा तिथलं असणारं जी काही त्यांचं महत्त्व आहे थोपटे कंपनीचं तर ते इथं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजे इथली व्यवस्था लावण्याचं काम म्हणजे तिथलं असणारं जहागीरदारीचं काम या थोपटेकडे असावं असं या पत्रावरून आपल्याला दिसतंय. कारण का शिवरायांचे म्हणजे जे काही शिवचरित्र साहित्य खंड क्रमांक 13 मध्ये पत्र क्रमांक 533 वर तशा प्रकारची नोंद आहे. म्हणजे त्याच्यामध्ये थोपटेंना तिथली व्यवस्था पाहण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत हे आपल्याला दिसतंय. आणि त्यानुसार आपण एक पत्राचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो शिवरायांचं पत्र तर त्या पत्रामध्ये जे पत्र आहे तर ते आहे 6 ऑगस्ट 1949. भरपूर पत्र आहेत शिवरायांची मात्र एका पत्राचा मी या ठिकाणी आपल्यासमोर उल्लेख करतोय तर ते आहे 6 ऑगस्ट 1949. तर त्याच्यामध्ये महाराजांनी जो उल्लेख केलेला आहे तर तो उल्लेख पाहत असताना शिवाजीराजे पत्र आहे 22 सप्टेंबर 1949 शिवकालीन पत्रसार संग्रहामधलं हे जे पत्र आहे तर त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत हुद्देदार मौजे लोणी 12 करड्याची परगणे पुणे मोरेश्वर गोसावी यास मौजे मजकुरी इनाम चावर एक आहे ते बरं हुकूम भोगवटा तसरूफ हाती तागायत साल गुदस्ता चालत असेल त्याप्रमाणे दुमाला करणे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जी काही इथली लोणी वगैरे आहे 12 करड्याची लोणी तर त्याचं गुमास्ता करणे म्हणजेच एकंदर जे दानपत्र आम्ही पहिलं दिलेलं असेल तर ते पुन्हा तसंच चालू द्यावं अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला या पत्रामध्ये त्या ठिकाणी दिसतोय. म्हणजे शहाजीराजांचं पत्र तसंच आहे. शिवरायांचं पत्र आहे. शिवरायांचं अनेक पत्र तशाच प्रकारचे आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मात्र हे पाहत असताना महत्त्वाचा उल्लेख आपल्याला पाहायचा होता तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाबरोबरच जी बाकीची दानपत्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तर ती दानपत्र मात्र आपल्याला महत्त्वाची आहेत असं माझं मत आहे. कारण का की छत्रपती संभाजीराजांनी दानपत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये 4 नोव्हेंबर 1680 तर त्याच्यामध्ये ते म्हणतात कैलासवासी स्वामींच्या संदाप्रमाणे पुढे चालवणे. म्हणजे स्वामींच्या म्हणजे छत्रपती शिवरायांनी जे काही तुम्हाला दिलेलं दानपत्र आहे या मंदिराला तर ते पुढे चालवणे 1680 म्हणजे शिवरायांच्या निधनानंतर लगेच असे पत्र दिलेलं आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर ताराबाई साहेबांचं पत्र आहे. छत्रपती शाहू महाराजांचंही पत्र आहे आणि अनेक अशा प्रकारच्या मराठा सरदारांचीही पत्र या ठिकाणी आहेत. मात्र याच्यासोबत या मोरगावच्या मयुरेश्वराला जी पत्र आहेत जी मुस्लिम असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली दिसत आहेत त्याच्यामध्ये आदिलशहाचा सर्वात मोठा अशा प्रकारचा प्रधान आहे किंवा सेनापती होता त्याचं नाव आहे रणदुल्ला खान. त्या रणदुल्ला खानानं सुद्धा 27 मे 1947 तशा प्रकारचं दानपत्र दिलेलं आहे. रुस्तुमे जमाचं पत्र आपल्याला 1-2 सापडत आहेत. मार्च 1647 त्याचीही पत्र त्या ठिकाणी सापडत आहेत. कुदावत खान सैफ खान नावाचा जो काही सेनापती आहे त्याचंही पत्र आदिलशहाचा सेनापती 4 डिसेंबर 1631 म्हणजे सर्वात जुनं पत्र सुद्धा म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं की अफजल खानाचे जे पत्र आहे तर त्या अफजल खानाचं पत्र आहे 27 जून 1649 शिवचरित्र साहित्य खंड क्रमांक 3 लेख क्रमांक 538. तर याच्यामध्ये जे पत्र आहे तर तो पत्र काय म्हणते बघा. अफजल खान मोहम्मद शाही कारकून देशमुख अधिकारी पातशहाबाद चेऊल मोरेश्वर गोसाई स्थानिक मोरेश्वर यास मलिक सैद वा माजी मोकासी याने रोजिना लारी 2 कसबे चेऊल हरेक दस्त बाबपैकी रवा असत हाली मजकूर साहेबाशी मोकासा आला तरी इनाम दुबाला फरमावले पाहिजे म्हणून मालूम झाले तरी रुस्तुमी जमाप्रमाणे दुबाली करून चालविजे. तर ह्या पत्रामध्ये 27 जून 1649च्या पत्रामध्ये अफजल खान काय म्हणतोय की हे माझ्याकडे आत्ता स्थान आलेलं आहे म्हणजे मोकासा हा नुकताच माझ्याकडे आलेला आहे. त्याच्यानुसार इथं रोजाना 2 लारी म्हणजे त्यांचं चलन आहे ते तर लारी चेऊल प्रांतातून म्हणजे चेऊल जो त्याच्याकडे असणारा प्रांत आहे तर तिथं जे उत्पन्न मिळते त्याच्यातलं 2 लारी रोज इथल्या असणाऱ्या व्यवस्था करतात देण्यात यावी किंवा पूर्वी जी होती तशाच प्रकारे ती व्यवस्था पुढं कायम करण्यात यावी. आणि त्याच्याकरता त्यांचा एक जो सेनापती आहे रुस्तुमे जमा तर याला तशा प्रकारे सांगितलेलं आहे की दुबाला त्याच्याकडून करून घेणे अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. साहजिकच आहे की मोरगाव क्षेत्रामध्ये
जी काही मी पत्रं पाहिली, मग ती हिंदूंची पत्रं असू देत किंवा मुस्लिमांची पत्रं असू देत, तर त्याच्यामध्ये वारंवार मला दिसतंय की रोख स्वरूपात धान्य देणं, रोख स्वरूपात इनाम आणि रोख स्वरूपात पैसे देणं, याचा अर्थ असा होतो की इथं त्या कालखंडामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अन्नछत्र चालवत असावीत असंही या ठिकाणी दिसतंय. कारण का गरीबा गरीब अशा प्रकारचा उल्लेख केला आहे. म्हणजे जे गरीब आले असतील वगैरे त्यांना जे व्यवस्था करावी असं ती सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ होतो की इथं म्हणजे अन्नछत्र चालत असावे आणि प्रत्येकाला या ठिकाणी सन्मान होता. हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल याच्याकरता इथं व्यवस्था लावण्यात आली होती. त्यामुळे मुस्लिमांचंही दानपत्र इथं आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तर असं या असणाऱ्या जी मोरगाव आहे, बारामतीच्या तालुक्यातलं किंवा बारामतीजवळ असणारं मोरगाव आहे, तर या मोरगावला शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे असतील, शाहू महाराज असतील, ताराबाई साहेब असतील, अशा हिंदूंच्या किंवा मराठ्यांच्या सरदाराबरोबरच, मराठ्यांच्या राजाबरोबरच जे आदिलशहाचा मोठा सरदार रणदुल्ला खान असेल किंवा आत्ता सांगितलेला अफजल खान असेल किंवा त्यानंतर असणारा बाकीची जी काही मंडळी सादत खान वगैरे अशी आणखी पत्र त्या ठिकाणी आहेत. मात्र या मोरगावच्या मयुरेश्वरला अफजल खानाचं पत्र आहे, हे महत्त्वाचं आपल्या दृष्टीनं आहे. तेही पत्र आपल्याला 1649 सापडतंय. यावरून आपल्याला मध्ययुगीन कालखंडामध्ये काय हालचाली चालल्या होत्या किंवा कशा प्रकारे जे दोन धर्मामध्ये नेमकं कशा प्रकारचे पत्रव्यवहार दिला जात होता किंवा कशा प्रकारचं दानपत्र होतं, हेही या घटनेवर आपल्याला दिसून येत आहे. त्यानुसार हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा.